नमस्कार. आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष न्यूजवर मी कौशल वाखरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नवदुर्गा, नवशक्ती आणि आज चौथी माळ आणि रंग जो आहे तो भंडाऱ्याचा म्हणजेच पिवळा. आणि आजच्या आपल्यासोबत या नवदुर्गा, नवशक्ती, 9 दिवसाच्या या कार्यक्रमांमध्ये आपण नेहमी विविध क्षेत्रातून शक्तीच्या रूपांना आमंत्रण देत असतो. शक्तीचं रूप म्हणजे दुर्गेचं रूप म्हणजेच एक स्त्री, आणि ह्याच माध्यमातून स्त्री आणि पुरुष देवाने जी सांगड घातली आदी अनंत यांच्या ज्या आपण म्हणू शकतो की त्या माध्यमातून जन्माला आलेलं एक सुंदर आणि त्याचबरोबर दुर्गेचंच रूप म्हणजे किन्नर समाज. या किन्नर समाजाचं आज खऱ्या अर्थाने जे नेतृत्व करताय आणि या माध्यमातून सामाजिक, राजकीय आणि त्याचबरोबर व्यवसाय या क्षेत्रात नाशिकमधून आज आपल्या बरोबर जुळलेले आहेत. माझ्यासोबत या माध्यमातून आनंद आखाड्याचे महंत असलेल्या श्री श्रीताई कोदे महंत ह्या जोडलेल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. आज आपण आपल्या या नवदुर्गा, नवशक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल प्रथमतः मी आपला आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने किन्नर समाजाचं नेतृत्व आज आपण करत आहात आणि तेही खूप गर्वाने, आपण अभिमानाने करत आहात. निश्चितच पण हे माझ्या आमच्या समस्त लक्ष न्यूजच्या वतीने मी खूप आपलं अभिमान व्यक्त करतो याविषयी. व्यवसाय क्षेत्रात आपण काम करतात आणि किन्नर समाजातून व्यवसाय क्षेत्रात नेतृत्व करत असताना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि कशा प्रकारे आपण समाजात हा व्यवसाय करताना एक स्त्री पुरुष समानतेच्याच बरोबर किन्नर समाजाला आपण बघतात, काय सांगाल? प्रथमतः मी माझी ओळख करून देते. मी श्रीताई सुधाकर कोदे. मी तृतीयपंथी समाजाकडनं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे, मी या पक्षाची शहरात उपाध्यक्ष आहे, सहकार सेनेची. आणि मी महिला विभागाध्यक्ष म्हणून मी नाशिकमध्ये काम बघते. बघायला गेलं तर व्यवसाय क्षेत्रामध्ये आज गेल्या 7 ते 8 वर्षापासून मी कार्यरत आहे. 7 ते 8 वर्षांपासून कार्यरत असताना बहुतांश अनुभव आले आणि अनुभव असे आले की ते खूप भयंकर. म्हणजे त्या अनुभवांचा विचार करायला गेला त्या दिवसांमध्ये जर मी कधी बॅकला गेली तर मला त्या दिवसांची आठवण जर झाली तर खूप भयानक प्रकारात ती आठवण होते. मी 2019 मध्ये म्हणजेच आपल्या कोरोना काळामध्ये ज्यावेळेस व्यवसाय क्षेत्रामध्ये मी उतरली त्यावेळेस खूप अनुभव जे आले खूप भयंकर आले. त्या अनुभवामध्ये ज्यावेळेस मी कुठेही एखाद्या स्त्री किंवा पुरुषासमोर गेली त्यावेळेस ते मी एखादी प्रोडक्ट तिथपर्यंत जर पोहोचवलं तर त्यावेळेस मला स्त्री आणि एखाद्या पुरुषाकडनं ऐकायचे, अरे बापरे किन्नर. ज्या वेळेस म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये किन्नर वाईट असतो हा तर प्रकार नसतो. किन्नर आला म्हणजे ज्या कोणत्याही किन्नर व्यक्ती आली त्या किन्नर व्यक्तीकडनं येणारी व्यक्तीच किंवा वस्तू ही वाईट असेल हाही प्रकार नसतो. कारण बघायला गेला आपण तर किन्नर बघायला गेला तर आपण आपल्या रामायणामध्ये सुद्धा किन्नरांचा उल्लेख आहे, महाभारतात सुद्धा किन्नरांचा उल्लेख आहे. जे तुम्हाला मला नाही चुकलं ते प्रभू भगवंताला सुद्धा नाही चुकलं तर ते तुम्हाला का चुकतंय? ते तुमच्या का नजरेमध्ये असं वाईट वाटतंय की तुम्हाला किन्नर हा शब्द वाईट वाटतोय? ठीक आहे, किन्नर हा शब्द तुम्हाला मनाला वाईट वाटतोय हा तुमचा मनाचा विषय. हे तुमच्या मनामध्ये आहे की किन्नर वाईट आहेत, ठीक आहे. पण मग आज तुम्ही जर किन्नरांकडे जर पॉझिटिव्ह तुम्ही जर बघायला गेलं तर एखाद्या किन्नर तुम्हाला भेटला की तुम्ही त्याच्याकडनं एक गुड लक कॉइन मागतात. तो का मागतात? त्याचं काही कारण असेल ना. तुम्ही गुड लक कॉइन मागतात तर त्यावेळेस तुम्हाला किन्नर पॉझिटिव्ह वाटतो. आणि ज्या वेळेस तुम्हाला किन्नरांकडनं काही गोष्टी घ्यायच्या असतात, एखाद्या किन्नरांनी जर समजा एखाद्या साडीचं दुकान टाकलं तर तुम्हाला तो वाईट वाटतो की त्या किन्नरच्या दुकानात आपण जावं का? मी स्वतः उद्योजिका आहे. मी माझं स्वतःचं श्री मेसाई गणेश कला केंद्र म्हणून एक माझं छोटासा उद्योग आहे. माझं श्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून एक उद्योग आहे. परत तिसरा माझी फर्म आता नवीनच आलेली आहे ती श्री मेसाई अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग, याही माझ्या 2-3 आहेत.
मग तुम्ही ज्या वेळेस तिथे किन्नर हा शब्द येतो त्यावेळेस तुम्हाला का वाईट वाटतं? मग तो किन्नर आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडनं घ्यायचं नाही का? स्त्री पुरुष तुम्हाला सगळे सारखे वाटतात, मग तुम्ही किन्नर ज्यावेळेस कुठल्या प्रकारामध्ये जर टाळी न वाजवता कुठल्याही प्रकारात भिक्षा न मागता तो जर तुम्हाला व्यवसाय करून किंवा एखादी रोजीरोटी कमवून तो तुम्हाला तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही त्याचा पाय नाही खेचला पाहिजे. तुम्ही त्याच्याकडनं उलट तुम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे. बरोबर. आज बघायला गेलं तर किन्नर उद्योजिका म्हणून माझ्या घरामध्ये माझी गुरु स्वतः एक किन्नर उद्योजिका आहे. आपल्या नाशिक रोडला सुद्धा नाशिकमध्ये माझी गुरु स्वतः रोज सकाळी पोहे विकून एक आपला उदरनिर्वाह करते. मी स्वतः एक माझी बिटको हॉस्पिटल समोर माझी एक टपरी आहे, तिथे सुद्धा मी उद्योजिका, तिथे सुद्धा मी थोडंसं काहीतरी विकून आपला चहा वगैरे विकून मी माझा उदरनिर्वाह करते. म्हणजे बहुतांश याच्यातनं माझं कामधंदा करण्याच्या आमच्या मनामध्ये जर इच्छा आहे तर तुम्ही ती का आम्हाला प्रेरणा करत नाही? का तुम्ही आम्हाला पुढे प्रोत्साहन करत नाही? प्रोत्साहन केलं तरच आम्ही पुढे जाणार आहे. हे बघा, कुठेतरी 2 टाळ्या वाजून पैसा मिळणारच आहे, तो मला कोणीतरी देणारच आहे. मी कोणासमोर गेली तर मला 100ची नोट 50ची नोट कोणी हसून देणार आहे, त्यात काही विषय नाही. पण मग जर मी रोजीरोटी कुठल्याही प्रकारामध्ये जर मी एखादा उद्योग टाकून तिथे मी पुढे येत असेल तर तुम्ही तिथे पाय ओढला नाही पाहिजे. माझं समाजाला हे सांगणं आहे की तुम्ही कुठलाही असो आणि कुठल्याही किन्नराला स्वतःहून किन्नर व्हावं आणि किन्नर आहे हे नसतं. हे भगवंताच्या घरची देण आहे. ते आदिमायेने भगवंतानी जे घडवलंय ते आम्ही आज प्रत्यक्षामध्ये आहे. आणि किन्नर आणि स्त्री आणि पुरुष काहीतरी वेगळं विकतात का? मी उद्योजिका ज्यावेळेस झाली त्यावेळेस उद्योग माझा सुरू झाला. ज्यावेळेस मी श्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स माझा पहिला उद्योग सुरू झाला, ज्यावेळेस माझ्या 3 गाड्या होत्या, 3ही गाड्या मी ज्यावेळेस टूर्स अँड ट्रॅव्हल्सला लावल्या त्या गाडीवरती माझं नाव होतं श्री ताई कोदे तृतीयपंथी. एखाद्या व्यक्तीकडे ज्यावेळेस ती गाडी जायची तो डायरेक्ट म्हणायचा, नाही नाही तुम्ही हा लोगो काढून टाका, हे नाव काढून टाका. का काढायचं? कुठेतरी माझं स्वतःचं नाव मी तयार केलंय ना ते उद्योजिका म्हणून. तर त्यावेळेस तुम्ही ते का काढायला लावताय? तुम्हाला उलट त्यावेळेस तुम्ही म्हटलं पाहिजे की नाही यार, एका तृतीय पंथाला आम्ही मदत म्हणून आम्ही ही गाडी नेतोय, किंवा एका तृतीय पंथाला मदत म्हणून आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आमच्या घरी नेतोय, किंवा एखाद्या तृतीय पंथाला मदत म्हणून आम्ही एक भगवंताच्या समोर अगरबत्ती लावणारे ती त्याच भगवंत स्वरूपी असणाऱ्या व्यक्तीकडनं आम्ही मिळवलेली आहे. ह्या अशा गोष्टी असतात. याचबरोबर असंही आम्ही अनुभवलं, समाजात ज्यांना किन्नर जेव्हा कळतं की एखादी व्यक्ती किन्नर आहे तर त्या व्यक्तीला घरातून काढतात, त्यांना आपण दत्तक घेतलं. आपल्या इथे मी भरपूरदा कधी आलेलो असताना आपल्याकडे पाहिलंय मी की त्यांना तुम्ही त्यांचं पालन पोषण आणि ते तुम्हाला आई म्हणता, मम्मी म्हणताय, म्हणजे त्यांचं पालन पोषण तुम्ही करता. कसा अनुभव असतो, काय सांगा? अनुभव तर खूप म्हणजे भयानक आहे. मी स्वतः वयाच्या एक 10व्या ते 12व्या वर्षी मी ज्यावेळेस वय वर्ष 10 ते 12 होतं माझं, त्यावेळेस मी माझ्या आईवडिलांकडे निघाले. आईवडिलांनी मला म्हणजे खूप भयानक प्रकारात त्रास झाला. मला भयानक प्रकारात त्रास झाल्यानंतर मला अक्षरशः त्या प्रवाहातनं चालत असताना शाळा कॉलेज ज्यावेळेस सर्व स्टेप बाय स्टेप मी सर्व गोष्टी बघत होती त्यावेळेस मला अक्षरशः प्रत्येक ठिकाणून मला त्रास होत होता. आईवडिलांकडनं निघाली. मला माझ्या आईवडिलांनी, माझ्या स्वतःच्या जन्म देणाऱ्या आईनी मला ज्यावेळेस माझ्या गुरुकडे सोडलं, ती माता माऊली आहे, तिच्याविषयी खरंच प्रत्येकाच्या आईच्या पोटी जेव्हा सापही जन्माला आला तरी ती झाकून ठेवणारी ती आई असते. कारण माझ्या आईसारखं दैवत तर मी या जगामध्ये बघितलं नव्हतं. आणि ज्या वेळेस माझ्या आईवडिलांनी मला माझ्या गुरूंकडे सोडलं, तिथून मी स्वतः एक आधार घेणारी व्यक्ती तयार झाली. माझे गुरु संजना महाले ही माझी गुरु आहे. माझ्या गुरुनी मला खूप प्रेरणा दिल्या आणि मला हा उद्योगाचा म्हणजे व्यावसायिकाची प्रेरणा सुद्धा माझ्या गुरुकडनं मला मिळाली. माझ्या गुरुने मला लहानचं मोठं केलं. 2008 पासून तर आत्तापर्यंत मी माझ्या गुरुकडेच आहे. मी जरी माझ्या गुरुकडे आहे पण जरी स्वतः वेगळी असते, वेगळी राहते, पण मी माझ्या गुरुकडेच आहे. कारण गुरु
हा माझ्या जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो. गुरु शिष्य कारण परंपरा परंपरा ही आमच्या गतकालांपासून चालत आली. ही परंपरा कुठेही नॉनस्टॉप आहे. ही परंपरा कुठे थांबली नाही आहे. आज माझे गुरु आहेत, आज मीही कोणाचे तरी गुरु आहे आणि माझे शिष्यही कोणाचे तरी गुरु आहेत. कारण गुरु शिष्य ही परंपरा प्रभू रामचंद्रांपासून चालत आलेली आहे. कारण प्रभू रामांना सुद्धा गुरु होते, प्रभू भगवान गणेशालाही सुद्धा गुरु होते. प्रत्येक देवतेला गुरु हा असतो आणि प्रत्येक व्यक्तीला हा जीवनामध्ये गुरु असतो. निश्चितच. कारण म्हणतात ना, सबसे बडा गुरु और गुरु से बडा गुरु का ध्यास. या म्हणीप्रमाणे, या वाक्प्रचाराप्रमाणे मी आज माझ्या गुरुकडे राहत असताना माझ्या गुरुने मला शिकवलं, मला प्रेरणा दिली, मला प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याची एक संधी दिली. माझ्या गुरुनी ज्या ज्या वेळेस मला पुढे जाण्याची संधी दिली त्यावेळेस मी माझ्या संधीचं सोनच केलं. आणि त्यानंतर मी जेव्हा स्वतः मी एक गुरु झाली, जेव्हा माझ्या हे 200 जवळ शिष्य वाढले, 200 4 झाले, 400 10 झाले, या शिष्यांना मला कुठेतरी तयार करायचं होतं. निश्चितच. आपण त्यांना राहायला आवास असेल, त्यांचं सर्व पालन पोषण आपण करतात खूप. आणि खऱ्या अर्थाने किन्नर समाजात कोणीतरी अशी व्यक्ती असणं म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी माझ्या शिष्यांना सुद्धा एक प्रेरणा देते की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वतः तुम्ही खंबीर बना आणि अन्यायाविरोधात तुम्ही आवाज उठवा. ही माझा सगळ्यात महत्वाचा त्यांना एक हे असतो. आणि माझे शिष्य त्याचप्रमाणे आज काम करतात. कोणी कुठे आहेत, कोण कुठे आहेत. प्रत्येक शिष्य माझे प्रत्येक जण सेट झालेले आहेत. कोणी डान्स क्लास आहे शिकवतात, कोणी मेहंदीचे क्लास घेतं, कोणी पार्लर. अशा बहुतांश शिष्यांना मी माझ्या स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. आणि त्यांना कॉलेज, शाळा या सर्व गोष्टींचं त्यांचं. आज माझा एक शिष्य जो आहे तो स्वतः आज तो नर्सिंग GNM करतो आहे. मी स्वतःही नर्सिंग GNM केलेलं आहे, पण माझ्या चेल्यांना सुद्धा मी त्याचप्रमाणे शिकवलं आहे. माझ्या शिष्यांना सांगितलं की आपल्याला एक किन्नर समाजाचं नाव कुठेतरी मोठं करायचं आहे. हा किन्नर समाज नक्की आहे काय, आणि याच्यातनं आपल्याला ज्यावेळेस पुढे जातो, आपण एखाद्या प्रेझेंट होतो, त्यावेळेस आपल्याला सांगायला आपल्या मागे असलेली पदवी ही खूप महत्वाची असते. आज मी राजकारणात आहे, माझ्या मागे एक विभागाध्यक्ष हे नाव ज्यावेळेस लागलं, विभागाध्यक्ष, सहकार सेना शहर उपाध्यक्ष, ही पदवी, हा जो पद आहे आणि माझ्या मागे असणारा मनसे हा लोगो, हा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. आणि येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये मी निश्चितच. तुम्ही महापालिकेसाठी देखील तयारी करते, त्यासाठी आपले पहिले मी प्रथमतः आभार, निश्चित अभिनंदन करेल पुढील वाटचालीसाठी देखील. आणि निश्चितच पक्षात काम करत असताना आपण राज ठाकरेंच्या संपर्कात आलात आणि राज साहेबांनी आपल्याला मार्गदर्शनही केलं, पक्षात घेतलं, जबाबदारी दिली. हा अनुभव कसा होता की किन्नर समाजाचा एक व्यक्ती आज पाहिलं तर हा बोटावर मोजणारी किन्नर समाजातील, किंवा मला तरी वाटतं तुम्ही त्यातले एक असाल की आज पक्षाला जोडले आणि पक्षाची जबाबदारी पार पाडत आहात. म्हणजे राजकारणात किन्नर समाजाचं नेतृत्व आपण करतात. तो अनुभव कसा होता? अनुभव तो खूप छान आणि खूप सुंदर. मी ज्यावेळेस 2017 मध्ये पक्ष प्रवेश केला, कोरोना काळ माझा पक्षामध्येच होते मी. त्यानंतर म्हणजे सन्माननीय राजसाहेब, एक सरळ चालणारी व्यक्ती आणि खरं बोलणारी व्यक्ती, या महाराष्ट्रात राजकारण बघितलं असेल ना मी, तर सन्माननीय राजसाहेबांकडे बघितलं. कारण राजकारणासोबत समाजसेवेसोबत साहेबांच्या मुखात असणारी एक प्रत्येकाविषयी असणारी आपुलकीची भावना मी खूप जवळून बघितली. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आमच्या ह्या पक्षामध्ये मी पहिली एकुलती एक आणि एकच व्यक्ती अशी आहे की ती तृतीयपंथी आहे. आणि आपल्या या नाशिक शहरामध्ये महिला विभागाध्यक्ष म्हणून मी काम बघते. जेव्हा मी महिलांचं नेतृत्व मी करते, मला स्वतःला म्हणजे त्या गोष्टीचा गर्व वाटतो की मी महिलांचं नेतृत्व करते. माझं नेतृत्व महिलांनी केलं पाहिजे, पण मी महिलांचं नेतृत्व करते. का महिलांकडनं कुठल्या प्रकारामध्ये महिलांकडनं काम करून घेतलं पाहिजे, कुठल्या प्रकारात मी पक्षाचं काम केलं पाहिजे, साहेबांचे विचार मी प्रत्येक घराघरात कसे पोचवले पाहिजे, हे सन्मान्य राजसाहेबांनी, आमच्या दिनकरांना पाटीलांनी, अंकुश भाऊंनी आणि माझे मार्गदर्शक संदीप भाऊ दोंदे यांनी मला खूप चांगल्या प्रकारात शिकवलं की ताई, तुम्ही किन्नर आहात
हे तुम्ही विसरून जा. तुम्ही पहिले सर्वात आधी तुम्ही एक पक्षाची जबाबदार व्यक्ती आहात, हे तुमच्या मनामध्ये एक तुम्ही निर्णय धरा. की कारण पक्षाची जबाबदारी येतात. खूप जबाबदाऱ्या आजपर्यंत मी पार पाडल्या. सहकार सेनेची मी शहर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडते. सहकार म्हणजे एक बँकिंग क्षेत्र. खूप बघायला गेलं तर खूप जबाबदाऱ्या, आणि या जबाबदाऱ्यांच्या प्रवाहात म्हणजे बँकिंग म्हणजे उद्योग क्षेत्रामधलंच एक क्षेत्र आहे. सहकार बघायला गेलं तर सहकारी उद्योगधंदे, सहकारी साखर कारखाने, सहकारी हे जेवढेही सहकारी कारखाने असो, सहकारी उद्योगधंदे असो, हे सर्वांमध्ये सहकार हे एक महत्वाचा पाया असतो. निश्चितच. तर ज्यावेळेस मी सहकार क्षेत्रामध्ये काम करते तर माझे अनुभव खूप चांगले आहेत. आमचे धोत्रे बापू आम्हाला खूप चांगल्या प्रकारात सपोर्ट करतात. तर सांगतात की ताई, तुम्हाला एक उद्योजिका बनायचं आहे. आणि माझ्या मनामध्ये खूप मोठा माझा हे आहे की मला खूप मोठी उद्योजिका बनायचं आहे. निश्चितच माझं स्वप्न परिपूर्णपणे करायचं आहे. सहकार आणि उद्योग काही वेगळं एकाच नाण्याच्या दोन बाजू निश्चितच आहे. त्याचबरोबर जाता आता किन्नर समाजाला आपण काय नेमकं मार्गदर्शन कराल? आज सर्व क्षेत्रात किन्नर समाज एक पुढे वाटचाल करताना दिसतोय. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कला, क्रीडा या सर्व गोष्टींमध्ये आपण ज्या प्रकारे आज घडत आहात आणि घडले आहात आणि घडवताय, इतरही किन्नर समाजाला आपण याविषयी काय संदेश द्याल या आजच्या 4थ्या माळीच्या निमित्ताने? आजची 4थी माळ ही बगलामुखी आहे. आणि आदिमाया शक्ती ही बगलामुखी, पिवळं वस्त्र धारण करणारी बगलामुखी आदिमाया जगदंबा आहे. यानुसार मी तुम्हाला एक त्या किन्नर समाजाला एक सांगू इच्छिते की आपल्याला अन्यायाला नष्ट करायचं आहे, है ना. बगलामुखीनी शत्रून विनाशिनी आहे, तर आपला शत्रू हा अन्याय आहे. आपल्याला हा शत्रू नाश करायचा आहे. आणि मी एक प्रत्येक किन्नरांना एक सांगेल की प्रत्येकाने आपल्या मधला एक कला ही वरती आणायची आहे. प्रत्येकामध्ये एक कला छोटीशी लपलेली असते. कोणामध्ये रांगोळीची कला असेल, कोणामध्ये शिक्षणाची कला असेल, कोणामध्ये वकिलीची कला असेल, कोणामध्ये वक्तृत्व असेल, कोणामध्ये जर कुठल्याही क्षेत्रामधली कला असेल. प्रत्येकाने ती कला आपली वरती आणायची आहे. आणि ही कला वरती आणत असताना आपल्याला आपल्या गुरु, आपल्या नानगुरु या सर्वांना धरून ही कला वर आणायची. कारण ज्यावेळेस आपण ही कला वरती आणू, आपल्या या कलेला आपण ज्यावेळेस प्रोत्साहन देऊ, तर आपल्याला हे समाज प्रोत्साहन देणार आहे. मलाही प्रोत्साहन समाजाने दिलं, तसं तुम्हालाही देणार. आणि प्रत्येकाने, मी म्हणत नाही की प्रत्येकानेच, प्रत्येकामध्ये थोडेसे काही गुण राजकारणातले असावे. कारण सगळ्यात महत्वाचा विषय येतो, कारण प्रत्येक ठिकाणी एक राजकारण चालू असतं. आपणही आपल्यामधला एक गुण वरती आणा आणि प्रत्येकाने चांगल्या प्रकारामध्ये आपले किन्नर समाजाचं नाव वरती आणा आणि हिंदू धर्माचं काम करा. कारण हिंदू धर्म हा सर्वात महत्वाचा हिंदू धर्म आहे. आपल्या धर्माची ध्वजा ही परिपूर्णपणे आपल्या खांद्यावर धरून चला. कारण प्रभू रामाच्या आदेशाने, प्रभू रामाच्या आशीर्वादाने चालणारे आपण लोक आहोत. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की सर्वांनी हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करा. आणि मी या जाताना एकच सांगू इच्छिते, या स्त्री पुरुष समानतेच्या युगामध्ये स्त्री पुरुषांनीही तेवढंच किन्नर समाजाला जवळकीस आणून आपुलकीस धरा आणि आम्हाला सर्वांना तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज या लक्ष न्यूजच्या विशेष लक्ष कट्ट्याला वेळ दिला आणि आजच्या 4थ्या माळीला आपण जे चर्चा, मार्गदर्शन आणि आपले अनुभव जे सांगितले, निश्चितचपणे किन्नर समाजाला आणि संपूर्ण स्त्री पुरुष समानतेच्या मध्ये एक स्त्री पुरुष किन्नर समानता ही एक आता नव्या अर्थाने नवं पर्व सुरू होईल आणि तो आपल्या माध्यमातून घडतोय. आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपण निश्चितपणे कौतुकास्पद आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी देखील मी आमच्या समस्त लक्ष न्यूजच्या टीमच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि एक छोटासा आज ह्या 4थ्या माळीनिमित्त मी आपला एक छोटासा सन्मान या ठिकाणी करतो. कारण खऱ्या अर्थाने किन्नर समाजाचं आपण नेतृत्व करताय आणि यासाठी आपल्या पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा. धन्यवाद.